ओके, तर पुढचे सम अपोलोनियस थेरमवरती आहेत. आता सॉरी, ते अपोलोनियस थेरममध्ये काय सेंटेन्स नाही आहे ॲक्च्युली, याच्यामध्ये फक्त फॉर्म्युला असतो. आता हे फॉर्म्युलाचा मीनिंग असतो, आता हे ट्रायंगल दिसतो आहे, याच्यामध्ये 2 ट्रायंगल असतात ॲक्च्युली, म्हणजे आहेत 3 आहेत, हा मोठा, छोटा आणि ओव्हरऑल असे 4 ट्रायंगल झालेत. तसं 1 2 3 3 ट्रायंगल आहेत, पण ॲक्च्युली कन्सिडर केला जातो हा छोटा ट्रायंगल एक आणि हा मोठावाला ट्रायंगल, कारण का हा जो थेरम असतो ना, हा ट्रायंगलच्या वर्टेक्सपासून ते मीडियनमध्ये ड्रॉ केला जातो. हा मीडियन आहे. हा मीडियन म्हणजे वर्टेक्सपासून लाईन जॉईनिंग द अपोजिट साईड, जे अपोजिट साईडमध्ये पण हे मिड पॉईंट येतो. आता हा एस आहे, हा मिड पॉईंट आहे, बिकॉज दोन्ही साईडला हे क्यू एस इज इक्वल टू एस आर असतं. आता अपोलोनियस थेरम काय बोलतो, पी क्यू स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर इज इक्वल टू 2PS स्क्वेअर प्लस क्यू एस स्क्वेअर. आता हे कसं झालं, जे ट्रायंगल आहे ना, या ट्रायंगलचे वर्टेक्सपासून चे दोन्ही साईड वर्टेक्सपासूनचे सगळे लाईनचे स्क्वेअर केलं जातं. सगळ्यात पहिले हे बघा, हे पी क्यू स्क्वेअर असतं प्लस पी आर स्क्वेअर असतं, दॅट विल बी इज इक्वल टू पी एस स्क्वेअर, 2PS स्क्वेअर आणि 2QS स्क्वेअर. आता ते 2 का, कारण का हे लाईन, ही जी हा जो हे आहे ना खालचं, दिस इक्वल टू दिस, हे दोघं एक दुसऱ्याला इक्वल असतं, म्हणूनच ही मीडियन बनतं. आता हे काढायला सगळ्यात पहिले हे पण लिहू शकतो आपण डायरेक्टली स्टार्टिंगलाच, की क्यू एस आणि क्यू आर मिड पॉईंट आहे, ते सगळं लिहायला लागतं. म्हणजे हे एस मिड पॉईंट आहे, क्यू एस इक्वल टू एस आर असतं, म्हणजे क्यू आर इक्वल टू क्यू एस प्लस एस आर, कारण का आपल्याला ॲट दी एंड क्यू आर शोधायचं आहे, मग त्यासाठी हे लिहायला लागेल. एस आर इज इक्वल टू 1/2 ऑफ क्यू आर. हे दोघं एक दुसऱ्याला इक्वल आहे, मिड पॉईंट थेरम, त्याच्यामुळे हे भेटेल आपल्याला हाफ द क्यू आर. आता आपण पाहतो आहे अपोलोनियस थेरमचा फॉर्म्युला लिहू, एक मिनिट. पी क्यू स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर, दोघे वरचे वर्टेक्सपासूनचे लाईन घेऊन टाकले आपण, इज इक्वल टू 2PS स्क्वेअर प्लस 2QS स्क्वेअर. आता पी क्यू स्क्वेअर हे आपल्याला याच्यामधले सगळेच फॉर्म्युले सगळेच ऑलमोस्ट मेजरमेंट दिलेले आहेत, एकच शोधायचे. 11 स्क्वेअर प्लस 17 स्क्वेअर इज इक्वल टू 13 स्क्वेअर प्लस 2QS स्क्वेअर. 11 स्क्वेअर झालं 121 प्लस 17 असतं 289 इज इक्वल टू 169 प्लस 2QS स्क्वेअर. 9 झालं, एक कॅरी झाला, 8/9 10 झालं, एक अजून तिकडे ॲड झाला, 410 इज इक्वल टू 2 6 9 9 18 झालं, 338 प्लस 2QS स्क्वेअर. देअरफोर याला या साईडला आणू, QS स्क्वेअर इज इक्वल टू 4010 मायनस 338. देअरफोर 2QS स्क्वेअर इज इक्वल टू 72. Therefore QS square equal to 36, because 2QS 72 झालं, हे आपल्याला भेटलं. एक आपल्याला शोधायचं आहे, ते 36 झालं. हाफ 2QS होतं ना, मग ते 1 करून टाकलं, 36 झालं. देअरफोर QS इक्वल टू √36. देअरफोर QS इक्वल टू 6. आता क्यू आर शोधायचं होतं, क्यू आर इक्वल टू 2 इंटू QS, बिकॉज हे मिड पॉईंट होतं, सो हे मल्टिप्लाय होणार, ही आणि ही साईड सेम आहे.
therefore 2 into 6 for 12 units. ओके, सो पुढचं पण एक्झॅक्टली सेम आहे, अपोलोनियस आहे. आता हे पण कसं तसंच कळतं. ट्रायंगल आहे, त्याच्यामध्ये ट्रायंगलपाची जी वर्टेक्स असते त्या वर्टेक्सपासून जे एक लाईन जाते जी त्याला जॉईन करते अपोजिट साईडला, आणि ते अपोजिट साईड पण 2 पार्टमध्ये डिवायडेड असते. मग हे याचा फॉर्म्युला पण तेच येईल, AC² प्लस BC² इज इक्वल टू 2DC² आणि एक साईड एक कुठली पण एक साईड घ्यायची, कारण का दोन्ही साईड इक्वल असतात, मग ते फरक नाही पडत. पहिले तर अच्छा, हे ओव्हरऑल 10 दिलं आहे. सो याची एक साईड काढली तर ती 5 होणार, ते लिहून घ्यायला लागेल आधी. BD इथून चालू हे पुढचं आहे. BD इज इक्वल टू हाफ इंटू 10 इक्वल टू 5 युनिट्स. हे 5 काढून घेतलं आपण, ओव्हरऑल 10 होतं म्हणून. सो आता आपण फॉर्म्युला लावू, AC² प्लस BC² इज इक्वल टू 2CD² प्लस 2BD². AC² आपल्याला दिलं आहे 7² प्लस 9² इक्वल टू 2CD² प्लस 2. ओके, 49 प्लस 81 इज इक्वल टू CD² प्लस 2 इंटू 25 130 होतं, इज इक्वल टू 2CD² प्लस 50. CDला या साईडला आणू, 2CD² इज इक्वल टू 130 minus 50 that equal to 80. CD² हे चुकून झालं, CDच येईल इथे, 2CD सेम आहे, दोघं सेम चालतं. इक्वल टू 80/2 CD² इक्वल टू 40. सो CD इक्वल टू √40. √40 म्हणजे काय, 4 इंटू 10. CD इक्वल टू √4 इंटू 10. याला बाहेर काढायचं, CD इक्वल टू 2√10 येईल. 4 2 झट, ओके, 2 4 2. CD शोधायचं होतं. हां, एक मिनटं, काय, ओके, हां, मधलीच साईड शोधायची होती. सो भेटली, अपोलोनियस थेरम, सिम्पल. इथे मग पण तेच लुकआउट करायचं आहे, फक्त अपोलोनियस थेरम आयडेंटिफाय करायचं आहे. मग सिम्पल फॉर्म्युला आहे, साईड सगळे ऑलमोस्ट गिवन असतात. सो आपण मध्ये प्रूफचा पार्ट नंतर घेऊन टाकू, पहिला अपोलोनियसच थांबू. सो पुढचा एक 2 प्रूफचे सम आहेत, त्याच्यानंतर मग परत अपोलोनियसचं येतो. ते पण आयडेंटिफाय तेच होतं, वर्टेक्सपासूनचे हे लाईन्स जातात आणि अपोजिट साईडमध्ये 2 पार्टचे डिव्हिजन्स असतात, मिड पॉईंट असतो एक. सो ही झाली मीडियन. जे पण मीडियनवर सम असतात त्याला अपोलोनियस थेरमच सॉल्व्ह करतो. आता याच्यामध्ये गिवन आहे AB² प्लस AC² इज इक्वल टू 290. हे गिवन आहे. AB² प्लस AC² इक्वल टू 290. आता आणि याची साईड शोधायची, एकाची साईड दोघं BC शोधायची ओव्हरऑल. सो ते लिहून घेऊ सगळ्यात पहिले. BM इज इक्वल टू MC इज इक्वल टू 1/2 ऑफ BC. हे नंतर शोधायला. आता अपोलोनियस तर हे करून टाकू, AB² प्लस AC² इज इक्वल टू 2AM² मधली साईड प्लस 2BM². हा मीडियन होता, हे डायरेक्टली दिलं आहे, इज इक्वल टू 2/8² प्लस 2BM². याला सिम्प्लिफाय करायचं, 64 प्लस 2BM², 128 प्लस 2BM². याला या साईडला शिफ्ट करून टाकू.
290 नाही सॉरी इथे 2bm² इज इक्वल टू 162. So bm² equal to 162 by 2 to the 4 6 2 2 3 is a 8 okay 81. Therefore bm equal to root 81. bm equal to 81 9 सेंटीमीटर झालं. ओ नाही ओके हे वरचे लिहिलेलं आहे ते BC equal to 2bm equal to 2 into 9. Therefore BC equal to 18 centimeters. तर आन्सर. तर हे प्रॉब्लेम सेटचा क्वेश्चन 6 आहे ॲझूम. याच्यामध्ये पण परत तेच आहे अपोलोनस थेरम आहे बिकॉज हेच फिगर आउट होऊन जातं क्लिअरली. वर्टेक्स आहे लाईन जॉईन करते मध्ये मीडियम भेटतो एक मीडियन आहे दोन्ही साईड डिवाइड्स होतात. याच्यामध्ये पण AB² प्लस AC² आपल्याला गिवन आहे जस्ट हा आधीवाला क्वेश्चनसारखं. देअरफॉर पहिले तेच खालती साईड्सबद्दल मेन्शन करून टाकू. BP इक्वल टू PC इज इक्वल टू हाफ ऑफ BC. ठीक आहे हे मेन्शन करून टाकू. इज इक्वल टू 9 बिकॉज हाफ ऑफ 18 9. So formula of AB² plus AC² is equal to 2AP², which will be the median, plus 2 9². AB हाँ इधर डायरेक्टली दे रहा हूँ 260 is equal to 2AP² plus 281 9² 81 झालं. 260 equal to 2AP² plus 81 2 जा 162. नाही डायरेक्ट हेच करू ना आपण. 2AP² इज इक्वल टू 260 minus 162 5446 2AP² इज इक्वल टू 98. सबट्रॅक्ट केलं काय नाही. देअरफॉर AP² इक्वल टू 98 by 2. 4 to the 6 to 4 is 8. Okay. AP² is equal to 49. Sorry. Therefore AP is equal to root 49. AP equal to 7 centimeter.